नमस्कार. आज आपण रक्षाबंधन स्पेशल पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. पाक बनवायचं म्हटलं की भरपूर जणांना टेन्शन येतं. तर आज मी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. पाक कसा चेक करायचा, पाक आलेला कसा कळतो, पाक जर पुढे गेला तर काय करायचं, अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी मौसूद असे तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडूही तुम्ही झटपट बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता ते कसे बनवायचे ते पाहूयात. तर आधी आपण रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप वितळलं की आपण यामध्ये 1 वाटी रवा घालणार आहोत. तर बारीक रवा घेतलेला आहे. रवा आपण तुपावरती मस्त खरपूस असा भाजून घेणार आहोत. तर आता तुम्ही जर अर्धा किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार असाल तर अर्धा किलो रव्यासाठी साधारण 150 ते 200 ml तूप वापरायचं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता, वाढवू शकता. तर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपण सतत हलवत हा रवा छान भाजून घेणार आहोत. साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला हा रवा भाजायला वेळ लागतो. तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं. त्यामुळे रव्याचा कलर चेंज होत नाही, रवा करपत नाही आणि तरीही रवा छान मौसूद आतल्यात भाजला जातो. तर तुम्ही पाहू शकता मी सतत हलवत हा रवा भाजून घेतलेला आहे. रवा छान आता याचा थोडासा पिवळसर रंग झालेला आहे आणि रवा छान खरपूस भाजला गेलेला आहे. याचा सुंदर असा वास येतोय. तर आपला रवा असा मस्त असा भाजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याला मी अजिबातही करपून दिलेला नाही आहे. त्यामुळे रव्याचा कलरही बदलणार नाही आणि त्यामुळे लाडूची चवही चेंज होणार नाही. तर सतत हलवत लो फ्लेमवरती आपण हा रवा छान 5 ते 6 मिनटं भाजून घेतलेला आहे. रवा आपला छान भाजला गेलेला आहे. आता इथे मी थोड्याच प्रमाणात रवा भाजून दाखवलेला आहे. आपल्याला जे लाडूचं प्रमाण घ्यायचं आहे ते मी पुढे दाखवते. तर रवा छान भाजला गेलेला आहे. आता हा आपण साईडला घेऊयात आणि थंड करूयात. तर आता इथे पण अर्धा किलोच्या प्रमाणात लाडू बनवतोय. त्यासाठी मी अर्धा किलो बारीक रवा छान खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यासाठी 2 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. तर मी वाटीचं प्रमाण सांगते. 4 वाटी रव्यासाठी 2 वाटी साखर, 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता रवा छान मी असा खरपूस भाजून घेतलेला आहे. याचा कलर जास्त चेंज झालेला नाही आहे. तर रवा व्यवस्थित भाजून मी थंड करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर अजिबातही चेंज झालेला नाही आहे. तर आता हा रवा साईडला ठेवूयात आणि आपण पाकाची तयारी करूयात. तर पाक बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे. कारण आपण पाक बनवल्यानंतर यामध्ये रवा घालणार आहोत. तो व्यवस्थित हलवलाही आला पाहिजे आणि रवा थोडासा थंड झाल्यानंतर पाकात टाकल्यामुळे तो फुलतो. त्यामुळे मोठं पातेल्याचं किंवा कढईचा वापर करायचा. तर आता यामध्ये मी साखर टाकली आणि 2 वाटी साखरसाठी इथे साधारण मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम तुम्ही हायही ठेवू शकता आणि सतत हलवत आपल्याला ही साखर आधी विरघळून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनटामध्ये सतत हलवत आपण ही बघा, तुम्ही पाहू शकता साखर आपली बऱ्यापैकी विरघळलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत आणि पाक तयार करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटामध्ये या पाकाला छान उकळी यायला लागते. तर आता सतत आपण पाक चेकही करत राहणार आहोत की हा एकतारी आलेला आहे का. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. साधारण 2 ते 3 मिनटानंतर हळूहळू आपला पाक तयार व्हायला सुरुवात होते, तुम्ही पाहू शकता. तर अजूनही थोडासा वेळ आहे, अजिबात त्याला चिकटपणा आलेला नाही आहे. तर अजून 2 ते 3 मिनटं आपण हा पाक हलवून घेणार आहोत. आणि आता तुम्ही पाहू शकता हे जे उलथणं आहे त्यावरती पाक घेतला आणि खाली सोडला की त्याला थोडीशी अशी एकतार यायला सुरुवात झालेली आहे. एका डिशमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि यामध्ये थोडा पाक टाकून बघायचा. 1-2 सेकंदानंतर पाक असा गोळा करायचा. याची थोडीशी गोळी तयार व्हायला लागली आहे म्हणजे आपला पाक बनत आलेला आहे. तर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची जेणेकरून आपला पाक पुढे जाऊ नये. आता याच पाकामध्ये 2 चमचे आपण तूप टाकणार आहोत. तूप टाकणं ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. व्यवस्थित तूप हे पाकामध्ये मिक्स करायचं. आता यामध्येच आपण हे खिसलेलं सुकं खोबरं घालणार आहोत आणि जे ड्रायफ्रूट्स मी छान बारीक करून घेतलेले होते तेही आपण यामध्ये टाकणार आहोत. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदा गॅसची फ्लेम बंद करायची. आता बंद केल्यानंतर यामध्ये मी वेलची पूड टाकते. तर साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथे वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता आपला पाक तयार झालेला आहे. पटकन गरम असतानाच आपल्याला यामध्ये रवा मिक्स करायचा आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची, तुम्ही कुणाचीही मदत घेऊ शकता.
आता रवा हळूहळू टाकत हा पाकामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रवा सगळा साखरेचा पाक व्यवस्थित शोषून घेतो, तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे रव्याचं मिश्रण तुम्हाला जर थोडंसं कोरडं वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घालू शकता गरम करून. पण मग दुधाचे लाडू 7 ते 8च दिवस टिकतात, तर त्यामध्ये तुम्ही दूध घातलं तर हे पटकन तुम्हाला संपवावे लागतात. किंवा या जागी तुम्ही थोडासा गरम पाण्याचा शिंतोडाही देऊ शकता. थोडंसं एक 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि अंदाज घेऊन रवा मिक्स करून घ्यायचा आणि मग किती तुम्हाला कोरडसर वाटतंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण. तर आता हा रवा आपण व्यवस्थित या पाकामध्ये मिक्स केलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण हे अर्धा ते 1 तास असंच मिश्रण ठेवणार आहोत. अर्धा ते 1 तास झालेला आहे. आपण हे झाकण काढून बघणार आहोत. तर आपलं मिश्रण तुम्ही पाहू शकता छान थोडंसं कोरडं झालेलं आहे आणि रवा छान फुलला गेलेला आहे. तर आता आपण हे एकदा हलवून घेणार आहोत. मध्ये मी 1-2दा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेलं होतं. तर हे मिश्रण काय होतं, घट्टसर होतं, त्यामुळे हे हलवून असं मोकळं करण्याची गरज असते. तर हे एकदा आपण उलटण्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत आणि नंतर हातानेच याच्या अशा सगळ्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित सगळं हाताने मिश्रण मोडून घ्यायचं, मोकळं सुळसुळीत करायचं आणि आता हे व्यवस्थित मिश्रण मोकळं झालं की आपण याचे लाडू बनवायला घेणार आहोत. तर एकदा लाडू वळतोय का बघून घ्यायचा. आपला लाडू छान वळला जातोय. आवडीनुसार तुम्ही याला बेदाणे किंवा पिस्त्याचे काप लावू शकता. तर मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. तर तुम्ही हा लाडू हातावरती असा गोल गरगरीत फिरवून घ्यायचा, ज्याने लाडूला छान चकाकीही येते आणि याला आकारही सुंदर येतो. तर मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे. मी आणखी एक लाडू करून दाखवते. तर आता जर तुमचा पाक थोडासा कच्चा राहिला तर काय करायचं, पाक जर कच्चा राहिला तर हे मिश्रण पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायचं आणि 1-2 मिनटं हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानेही आपले लाडू व्यवस्थित वळले जातात. आणि जर पाक पुढे गेला तर काय करायचं, पुढे गेला तर हे मिश्रण काय होतं, घट्टसर होतं, कडक होतं. अशा वेळी हे रव्याचं मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवरती हे ऑन ऑफ करून एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून हे जे लाडू आहेत ते पुन्हा वळता येतात आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं. तर अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर तुम्हीही मस्त हे पाकातले लाडू पहिल्याच प्रयत्नात यशस्वी बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता याला बेदाणे लावल्यामुळे हे किती सुंदर दिसत आहेत आणि मस्त असे हे रवाळ असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला हा एक लाडू फोडूनही दाखवते. अगदी सहज हा तुटतो आणि तोंडात टाकताच मस्त हा विरघळला जातो. नारळामुळे याला सुंदर अशी थोडीशी चव येते. तर असे हे पाकातले रवा लाडू या रक्षाबंधनला तुम्हीही बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक गोडधोड रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.